राधे राधे. आज आहे 11वा दिवस आणि आज आपण शिकणार आहोत सुंदर असा ब्रायडल पिकॉक कसा ड्रॉ करायचा. चला तर मग सुरुवात करूयात. लोटसमध्ये जसं तुम्ही एक ड्रॉप शेप घेता, तोच ड्रॉप शेप जर तुम्ही हॉरिझॉन्टलमध्ये ड्रॉ करताय, त्यानंतर पिकॉकचा रिमेनिंग शेप जसं की आपण लास्ट टाईम बघितलं होतं, एस शेप घ्यायचा आहे आणि जस्ट आउटसाईडला नेक तुम्हाला ड्रॉ करून त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हेडमध्ये करायचं आहे. त्यानंतर वरती एक लीफ शेप घेऊन त्याला कंटिन्यू 2 वेळा स्कॅलप लेअर ड्रॉ केलेली आहे. फक्त बॉडी सुरुवातीला तुम्हाला ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पिसारा ड्रॉ करण्यासाठी तुम्ही बघू शकता एक सर्कल मी इथे ड्रॉ केलेला आहे आणि काही ठराविक अंतरावरती मी 2 व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. 2 व्हर्टिकल लाईन्सच्या मध्ये पुन्हा एक ड्रॉप शेप, पण खूप लहान साईजमध्ये नाही, खूप मोठ्या साईजमध्ये नाही, तर मीडियम अशा साईजमध्ये हा ड्रॉप शेप मी काढून घेतलेला आहे. हा ड्रॉप शेप काढून घेतल्यानंतर पुन्हा एक्झॅक्टली आपण ज्या लाईन काढलेल्या आहेत त्या लाईन्सच्या वरती एक मोठ्या साईजमध्ये पुन्हा एक ड्रॉप शेप आपण ड्रॉ करायचा आहे. लेआउट पहिले आपण काढून घेतो, हे तर तुम्हाला माहीतच असेल. त्या लेआउटप्रमाणे पहिले लेआउट डिझाईन करून घ्या आणि त्यानंतर आतली फिलिंग. तर आता सुरुवात होते फिलिंग कशी करायची. जे काही ड्रॉप शेप काढून घेतलेले आहेत त्या ड्रॉप शेपला आपण हम्स ड्रॉ करत आहोत. दोन्ही बाजूने आपण क्लॉक आणि अँटी क्लॉक दोन्ही बाजूने तुम्हाला ही हम्स त्या ड्रॉप सराउंडिंग काढून घ्यायची आहे. आणि सेम आपण इनर साईडला जे काढलेले ड्रॉप्स आहेत त्या ड्रॉप्सला देखील आपण स्कॅलप ड्रॉ करणार आहोत. बॉडी आपण आत्ता तरी असेच ठेवूयात. जोपर्यंत पिसाऱ्याचं काम कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण बॉडी फिल करायची नाही आहे. वरून खाली म्हणजे टॉपकडून बॉटमकडे तुम्हाला प्रत्येक डायग्राम असू दे किंवा मेहंदी ड्रॉ करताना देखील आपण टॉपकडून बॉटमकडे डिझाईन ड्रॉ करत येत असतो. तोच पॅटर्न आपण इकडे अप्लाय करणार आहोत. कंटिन्यू स्कॅलप ड्रॉ काढून झालेली आहे. आता पुन्हा आतील ड्रॉप्सला आपण 2 स्टँडिंग व्हर्टिकल लाईन्स इथे डिझाईन करणार आहोत आणि त्या आतमध्ये आपण मोराचा पिसारा म्हणून त्याचे केस जे आहेत ते ड्रॉ केलेले आहेत, पण काही अशाच पद्धतीने ड्रॉ करायचे आहेत. त्यामुळे हे जे स्ट्रिप्स आपण ड्रॉ करतो आहे किंवा जे ही कटिंग मी ड्रॉ केलेली आहे, ह्या कटिंगमध्ये जर तुम्ही ड्रॉ करताय तरच ते योग्य पद्धतीने काढलं जाणार आहे. कटिंग घेताना मी शार्प कटिंग नाही घेतलेली आहे, तर सॉफ्ट कटिंग घेतलेली आहे. पुन्हा जे वरच्या साईडचे जे ड्रॉप्स आहेत त्या ड्रॉप्सला एक लीफ आकार काढून आपण पुन्हा एक्सटेंड करणार आहोत मोराचा पिसारा. आता हा पिसारा तुम्ही कुठे काढू शकता, तर डेफिनेटली जर तुम्ही ब्रायडलमध्ये काढलात तर खूप कमी वेळामध्ये तुम्ही जास्त डिझाईन आणि जास्त एरिया तुम्ही ऑक्युपाईड करू शकता आणि इम्प्रेशन देखील खूप सुंदर पडणार आहे, कारण की खूप ट्रेंडिंग आहे आणि न्यू देखील आहे. असा हा ट्रेंडिंग पिकॉक ड्रॉ करण्यासाठी आणि नवनवीन डिझाईन्स पाहण्यासाठी प्रोफेशनल मेगाजमध्ये आर्टिस्टला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे काही क्वायरीज असतील ते क्वायरीज जर तुम्ही कमेंटद्वारे माझ्यासोबत शेअर करू शकता तर नक्की शेअर करा. त्या क्वायरीज सॉल्व करण्याचा मी काटोकाट प्रयत्न करणार आहे. वरती जो लीफ शेप घेतलेला आहे त्या लीफ शेपला देखील आपण ह्या पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे आणि कटिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता की 2 लाईन्समधल्या डिस्टन्स जो आहे तो जास्त ठेवलेला आहे. अशा पद्धतीने ही कटिंग केल्यानंतर आपण आतमध्ये काय करणार आहोत तर पुढे तुम्हाला ते कळेलच. जो ड्रॉप आणि ज्या लाईन्स असतील त्यामधला डिस्टन्स कशा पद्धतीने फिल करावा, तर कंटिन्यूस तुम्हाला तिथे शेडिंग करायचे आहे किंवा कंटिन्यूस तुम्हाला तिथे लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. जर ह्या पिसारा किंवा हा मोर काढण्यासाठी जास्त स्पेस हवा आहे तुम्हाला आणि जास्त स्पेस आपल्या हातावरती फक्त एल्बो साईडला आपल्याला मिळतो आहे. एल्बो टू मिड लाईक हाफ लेंथमध्ये तुम्ही हा कुठेही डिझाईन करू शकता. आता जे पंख काढलेले आहेत त्या पंखांमध्ये फक्त आपण शेडिंग करणार आहोत, कारण की अप्पर साईड डार्क असल्यामुळे आपण लोअर साईड ही पंखांची लाईट ठेवणार आहेत आणि जी बॉडी आपण ड्रॉ केलेली आहे त्या बॉडीमध्ये आपण पूर्णपणे बोल्ड करून घेऊयात, कारण की जिथे
किंवा जेव्हा स्पेस लहान असतो अशा लहान स्पेसमध्ये तुम्हाला बोल्ड करायचं आहे. आतील ड्रॉप्स देखील आपण डिझाईन करून घेतो आहे, ते सुद्धा मी डार्क करून घेतलेले आहेत. विदाऊट टच करून क्लॉक अँटी क्लॉकवाईज मुवमेंटद्वारे तुम्हाला हे बोल्ड करायचे आहेत. इतका सुंदर पिकॉक काढण्यामागचा आणखी एक रिझन असं आहे की तुमच्याकडे प्रोफेशनल क्वालिटीचा एक मेहंदी कोन असायला हवा. काही लोक काय करतात की कोन बनवतात, लाईक एम्प्टी कोन बनवतात आणि त्याच्यामध्ये मार्केटवाली मेहंदी जी आहे ती फिल करतात, पण त्याने देखील अशी फिनिशिंग येत नाही. पण मग अशी फिनिशिंग केव्हा येणार? जर अशी फिनिशिंग तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला घरी मेहंदी कोन तयार करायचे आहेत, जे तुम्ही ऑर्डरला कॅरी करता असे, आणि त्यानंतरच तुम्हाला प्रॅक्टिस देखील त्या कोनाने करायची आहे, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हा सुंदर येणार आहे तुमचा रिझल्ट. जर तुम्ही मार्केटच्या कोनांनी जर प्रॅक्टिस करत असाल किंवा लेक्चर बघून जरी ते अटेम्प्ट करत असाल तरीसुद्धा ही फिनिशिंग तुम्हाला येणार नाही आहे. आणि जर कोनच कसे बनवायचे हे जर माहीत नसेल तर यूट्यूबला अनेक लेक्चर आहेत, माझंच नाही तर अनेक लेक्चर्स असे आहेत. तुम्हाला जे योग्य वाटतील ते योग्य लेक्चर्स तुम्ही निवडून नक्कीच तुमची छान, अगदी छान मेहंदी पेस्ट तयार करू शकता आणि स्वतःचे मेहंदी कोन पहिले बनवायला शिका. ते अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की तुमच्याकडे एकमेव सोर्स आहे, तो म्हणजे मेहंदी कोन. तर ह्या पद्धतीने सुपर डुप्पर असा तुमच्याकडे मेहंदी कोन असायलाच हवा, न ब्रेक होणारा. त्यानंतर त्या मेहंदी कोनामध्ये कन्सिस्टन्सी एकदम प्रॉपर असायला पाहिजे, कोणतेही लम्स असता कामा नये. असं सुंदर बारीक नाजूक कोन बनवा आणि खूप सुंदर अशा नाजूक डिझाईन काढा. मेघाज मेहंदी आर्टिस्ट. आणि आपलं हे यूट्यूब चॅनल सदैव तुमच्यासोबत असणार आहे. फक्त मेहनत तुम्हाला घ्यायची आहे आणि मेहनतीशिवाय काहीच होणार नाही आहे. जरी तुम्ही दररोज चॅनलला येऊन जरी नवीन नवीन लेक्चर बघत असाल, पण फक्त लेक्चर बघून तुमची इम्प्रूव्हमेंट होणार नाही आहे किंवा तुम्ही एक आर्टिस्ट बनणार नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला स्वतः कष्ट घ्यावेच लागणार आहेत. आणि जर तुम्हाला खूप सुंदर असं करिअर करायचं असेल तर डेफिनेटली एफर्ट्स तर टाकणंच आहे. ज्या काही कटिंग्स केलेल्या किंवा ज्या काही स्प्लिटर आपण टाकले होते ते स्प्लिटर अत्यंत छान पद्धतीने बोल्ड करून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्ही हे अप्पर साईडला काढताय तर मी नेहमीच सांगते की कलर खूप सुंदर येतो आहे जर तुम्ही डार्क काम करताय तर, आणि कमीत कमी वेळामध्ये देखील आपलं काम पूर्ण होतं आहे. सो टाईम मॅनेज पण होतो आहे आणि काम देखील सुंदर होतं आहे. जर पिकॉक आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. मी असेच नवनवीन पिकॉक तुमच्यासाठी घेऊन येईल आणि नवनवीन क्लासेस देखील आपले येत आहेत. सो डेली बेसिसवरती क्लासेस अटेंड करा नक्की. ह्या पद्धतीने हा जो पिकॉक आहे हा पिकॉक आपला फिलिंग करून झालेला आहे, खूप सुंदर दिसणार आहे. तुम्ही हातावरती देखील हा नक्कीच ट्राय करून बघा. आणि नवनवीन पिसारे तुम्ही देखील बनवू शकता, जसे की व्हिज्युअलाइज आणि रिअलिस्टिक अशा दोन ड्रॉइंग्स असतात. त्या दोन ड्रॉइंगचा संदर्भ घेऊन तुम्ही सुंदर असे पिकॉक्स ड्रॉ करू शकता. पिकॉक्स ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला पुढे कसं यायचं आहे तर त्यासाठी मी काही लटकन्स इथे ॲड केलेले आहेत. असे फेंट आणि छोटे लटकन्स तुम्ही ॲड करून हा पिकॉक कंप्लीट करू शकता. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस लेक्चर. लव यू सो मच.